वाव, आता संध्याकाळी खायला काय बनवू? पफ पॅटी. चला आता पफ पॅटी बनवूया. त्याकरिता इथे मी 1 वाटी मैदा घेत आहे. त्यामध्ये चवीपुरती मीठ घालत आहे. थोडंसं तेल घालत आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साधारण 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे मी. हे आपल्याला व्यवस्थित तेल याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं तेल व्यवस्थित मिक्स झालंय. आता मी थोडं थोडं पाणी घालून याचं एक डो बनवून घेते. आता माझं पीठ मळून झालेलं आहे. आता थोडंसं मी त्यामध्ये तेल घालते आणि परत थोडं मळून घेते. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता मी हे असंच झाकून ठेवते. तोपर्यंत आपण पफची स्टफिंग बनवूया. हे पाव चमचा हळद घेत आहे. 1 चमचा इतका मसाला घेत आहे. पाव चमचा इतका गरम मसाला घेत आहे. अर्धा चमचा धने पावडर घेत आहे. अर्धा चमचा इतका जिरा पावडर घेत आहे. पाव चमचा इतका काली मिरी पावडर घेत आहे आणि पाव चमचा इतका चाट मसाला घेत आहे. आता मी यामध्ये 1.5 चमचा इतका तेल घालत आहे. आता हे मसाले व्यवस्थित सगळे शिजवून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे. मी मीठ थोडंच घालत आहे कारण मी चाट मसाला घातला आहे त्यामध्ये आणि चाट मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं. आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता मी यामध्ये बटाटे घालत आहे. हे व्यवस्थित मसाले आपण याला मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स होत आलेले आहेत. आता मी यामध्ये कोथिंबीर घालते. हे पण व्यवस्थित मिक्स करते आणि गॅस बंद करते. आपली आतली फिलिंग तयार आहे. आता आपण हे थंड करून घेऊया. आपली 10 मिनिटं झालेली आहे. आता मी याचे पफ बनवायला घेते. या पिठाचे एक मी वाटी घेतले. त्यामध्ये मी 3 चमचे इतकं पीठ घेते. थोडंसं तेल घालते. आता याची एक स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर पण वापरू शकता. मी इथे तेलाचा वापर करत आहे. अशा प्रकारे आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. आता मी हा पीठ व्यवस्थित मळून घेते आणि याचे गोळे करते. याच्या आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता मी हे लाटायला घेते. आता लादीवर मी थोडंसं पीठ शिंपडते आणि इथे एक एक पोळी मी लाटून घेते.
अशा प्रकारे सगळ्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे. मी आता एक पोळी घेतलेली आहे, त्याच्यावरती ही जी स्लरी आपण बनवलेली आहे ती लावायची आहे. हे हाताच्या साहाय्याने मी स्प्रेड करून घेते. त्याच्यावर आता थोडंसं मैदा मी डस्ट करते. आणि आता ही जी दुसरी पोळी आहे ती ठेवणार आहे. त्यालाही सेम प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. आता हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती परत थोडंसं मैदा डस्ट करायचं आहे आणि तिसरी पोळी घ्यायची. ही सेम प्रोसेस रिपीट करायची आपल्याला. अशा मी 4 पोळ्या एक करून घेतलेल्या आहेत. आता हे कट करून घ्यायचे आहेत. आता एक एक हे घेऊन शीट घेऊन याला परत लाटून घ्यायचे आहे. आता यामध्ये हा जी स्टफिंग मी बनवलेली आहे ती स्टफिंग भरायची आहे. थोडंसं पाणी मी इथे लावत आहे आणि हे आता बंद करून घेते. अशा प्रकारे मी सगळे पफ बनवून घेते. अशा प्रकारे मी सगळे पफ बनवून घेतलेले आहे. आता मी याला फ्राय करून घेते. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी एक एक करून हे पफ घालत आहे. हे आपल्याला लो फ्लेम वरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. एक साइडून पफ झालेले आहेत. आता मी दुसऱ्या साइडून पण त्याला फ्राय करून घेते. आपले पफ तयार आहे. आता मी याला काढून घेते. आपले पफ पॅटी तयार आहेत. माऊ हे घे, ते बंद कर आता. हे घे. वाव.